सर्व संख्यांची बेरीज करायची आहे, समेशन ऑफ एनचं सूत्र वापरायचं असतं. सूत्र काय असतं? n भागिले 2, त्यानंतर काय 2a प्लस n मायनस 1d, n मायनस 1d हे सूत्र आहे. श्रेणी तुम्ही शिकलेले असणार, श्रेणीचं हे सूत्र आहे. जर सर्व श्रेणीच्या अंकांची बेरीज करायची असली, किती हप्ते एकूण? एकूण 12 हप्ते आहे, तर n बरोबर किती आहे? 12. बरोबर. डी म्हणजे फरक, 2 हप्त्यांमध्ये फरक किती आहे? 100चा. पण फरक जर का 100 ऍड होत असले तर अधिक 100, 100 कमी कमी होत आहे तर वजा 100, तर डी बरोबर वजा 100 आलं. ठीक आहे. ए म्हणजे काय? माझा पहिला हप्ता, तेच माझं उत्तर आहे. बघा, पहिला हप्ताच त्यांनी विचारलाय ना, पहिल्या हप्त्याची रक्कम तेच विचारलेली. एकूण रक्कम किती आहे माझी? एकूण रक्कम 22,800 एकूण रक्कम आहे. सूत्रात किमती टाका. 22,800 बरोबर 12 भागिले 2, इथं हे 2a तसंच ठेवा, अधिक n म्हणजे 12 होतं, म्हणजे 12 वजा 1, डी म्हणजे वजा 100. ह्या ठिकाणी चूक बघा, वजा 100 का घेतलं? कारण की 100 ने कमी होतंय, 100 ने वाढलं तर अधिक 100 घ्यायचं. ठीक आहे. ही झालं सूत्रानुसार तुमचं उत्तर. काय येईल बघा रे? याचं उत्तर आलं 6. इथं काय होईल? 22,800 बरोबर 6 गुणिले 2a अधिक, इथं काय होईल? 11 वजा 100 म्हणजे वजा 1100 झालं, वजा 1100. बघा ना, इथं होईल 11 गुणिले 100 1100, वजा चिन्ह वजा 1100. 6 ने इकडं भागा, काय उत्तर येईल? 6 ने भागल्यावर, याला 6 ने भागल्यावर काय उत्तर येईल? 6 1 6 7 3 18, 18 4 उरले, 8 6 48, 3800 बरोबर 2a वजा 1100. 1100 इकडे ऍड करा, काय आलं? 4900 बरोबर 2a. तर a बरोबर काय येणार? 49च्या निम्म करा, 49च्या निम्म करा, काय उत्तर येईल? बे दुने 4, बे चौक 8, 1 उरला, बे पंचे 10, उत्तर आलं 2450 रुपये. उत्तर काय आलं? 2450. जे माझं पर्याय जर नसलं तर काय फायदा आहे? तर माझा पहिला हप्ता कितीचा असणार आहे? 2450चा. दुसरा हप्ता किती? 2350चा. तिसरा हप्ता किती? 2250चा. 100 ने कमी कमी होणार. या सर्व हप्त्यांची बेरीज 22,800 भरली पाहिजे.